गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. इन स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्या गावात. देअर लिव्ड अ बॉय नेम रोहन. तेथे रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. ही वॉज व्हेरी हार्डवर्किंग अँड ऑनेस्ट. त्याचे कुटुंब गरीब होते. हिज फॅमिली वॉज पुअर म्हणजे त्याचे कुटुंब गरीब होते. हिज फॅमिली म्हणजे त्याचे कुटुंब, पुअर म्हणजे गरीब. पण त्याचे आई वडील त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट करत होते. बट हिज पॅरेंट्स वर्क व्हेरी हार्ड टू प्रोव्हाइड हिम विथ अ गुड एज्युकेशन. हिज पॅरेंट्स म्हणजे त्याचे आईवडील. वर्क म्हणजे काम करत होते. व्हेरी हार्ड म्हणजे मेहनत. टू प्रोव्हाइड हिम विथ अ गुड एज्युकेशन चांगले शिक्षण देण्यासाठी. रोहनलाही आपल्या आई वडिलांचा अभिमान वाटत असे. रोहन वॉज प्राऊड ऑफ हिज पॅरेंट्स म्हणजे रोहनला त्याच्या आईवडिलांचा गर्व होता किंवा अभिमान होता आणि तो नेहमी अभ्यासात लक्ष देत असे. ऑलवेज पेड क्लोज अटेन्शन टू हिज स्टडीज. पेड क्लोज अटेन्शन म्हणजे लक्ष देत असे. हिज स्टडीज म्हणजे त्याच्या अभ्यास. एके दिवशी रोहन शाळेतून घरी येत असताना त्याला रस्त्यावर एक पाकीट सापडले. वन डे म्हणजे एके दिवशी. व्हाईल रिटर्निंग होम फ्रॉम स्कूल म्हणजे शाळेतून घरी येत असताना. रोहन फाउंड अ वॉलेट ऑन द रोड. रोहनला एक पाकीट रस्त्यावर सापडले. फाउंड म्हणजे सापडले, वॉलेट म्हणजे पाकीट. त्याने ते उघडून पाहिले तर त्यात भरपूर पैसे आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे होती. वेन ही ओपन इट जेव्हा त्याने ते उघडले, ही सॉ अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी. त्याने त्यामध्ये भरपूर पैसे पाहिले. सॉ म्हणजे पाहिले, लार्ज अमाऊंट ऑफ मनी म्हणजे भरपूर पैसे. अँड सम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स इनसाईड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा होती. काही क्षणांसाठी तो विचारात पडला. फॉर अ मुमेंट म्हणजे काही क्षणांसाठी. ही वॉज टेम्प्टेड म्हणजे तो काही क्षणांसाठी विचारात पडला. त्या पैशांनी त्याच्या कुटुंबाच्या अनेक अडचणी दूर होऊ शकल्या असत्या. द मनी कुड हॅव सॉल्व्ड मेनी ऑफ हिज फॅमिलीज प्रॉब्लेम. म्हणजे त्या पैशांनी त्याच्या कुटुंबाच्या अनेक अडचणी दूर होऊ शकल्या असत्या. मेनी ऑफ हिज फॅमिलीज प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या कुटुंबातील अनेक समस्या. पण रोहनने प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. हाऊएव्हर म्हणजे तथापि. रोहन डिसाइडेड टू रिमेन ऑनेस्ट म्हणजे रोहनने प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. डिसाइडेड टू रिमेन निर्णय घेतला. त्याने कागदपत्रांवरील पत्ता पाहिला. ही चेक द ॲड्रेस रिटन ऑन द डॉक्युमेंट्स म्हणजे डॉक्युमेंट्सवर लिहिलेला पत्ता त्याने बघितला आणि त्या व्यक्तीचे घर शोधायला सुरुवात केली. अँड स्टार्टेड सर्चिंग फॉर द ओनर्स हाऊस. आणि त्या व्यक्तीचा पत्ता शोधण्यास त्याने सुरुवात केली. ओनर्स हाऊस म्हणजे त्या व्यक्तीच्या मालकीचे घर. सर्च म्हणजे शोधणे. स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला ते घर सापडले. आफ्टर अ लॉंग सर्च म्हणजे खूप शोधाशोध केल्यानंतर. ही फायनली फाउंड द हाऊस. शेवटी त्याला घर सापडले. त्याने दार ठोठावले. ही नॉक ऑन द डोअर म्हणजे त्याने दरवाजा ठोठावला. नॉक म्हणजे ठोठावले. आणि पाकीट मालकाला परत दिले. अँड रिटर्न द वॉलेट टू इट्स ओनर म्हणजे त्याने त्या मालकाला त्याचे पाकीट परत दिले. रिटर्न म्हणजे परत केले. ओनर म्हणजे मालक. वॉलेट म्हणजे
पाकीट परत मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला खूप आनंद झाला. द ओनर वॉज एक्स्ट्रीमली हॅपी टू गेट हिज वॉलेट बॅक. द ओनर म्हणजे मालक, वॉज एक्स्ट्रीमली हॅपी अतिशय आनंदी, टू गेट हिज वॉलेट बॅक त्याचे पाकीट परत मिळाल्यामुळे तो मालक अतिशय आनंदित झाला. तो एक श्रीमंत व्यापारी होता. ही वॉज अ वेल्दी बिझनेसमॅन. ही वॉज अ वेल्दी बिझनेसमॅन म्हणजे तो एक श्रीमंत व्यापारी होता. त्याने रोहनचे आभार मानले. ही थँक रोहन. ही थँक रोहन म्हणजे त्याने रोहनचे आभार मानले आणि बक्षीस म्हणून काही पैसे देण्याचा प्रयत्न केला. अँड ट्राय टू गिव्ह हिम सम मनी ॲज रिवॉर्ड. अँड ट्राय टू गिव्ह हिम सम मनी ॲज अ रिवॉर्ड. बक्षीस म्हणून काही पैसे देण्याचा त्याने प्रयत्न केला. ट्राईड म्हणजे प्रयत्न केला, गिव्ह म्हणजे देण्याचा, हिम म्हणजे त्याला, सम मनी म्हणजे काही पैसे, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. पण रोहनने नम्रपणे ते पैसे नाकारले. हाऊएव्हर रोहन पोलाइटली रिफ्यूज अँड हाऊएव्हर म्हणजे तथापि, रोहन पोलाइटली रिफ्यूज म्हणजे नाकारले, पोलाइटली म्हणजे नम्रपणे, हाऊएव्हर म्हणजे तथापि, आणि म्हणाला हे माझे कर्तव्य आहे. अँड सेड म्हणजे आणि म्हणाला. इट वॉज माय ड्युटी. इट वॉज माय ड्युटी म्हणजे हे माझे कर्तव्य आहे. व्यापाऱ्याला रोहनची प्रामाणिकता खूप आवडली. द बिझनेसमॅन वॉज डीपली इम्प्रेस्ड बाय रोहन्स हॉनेस्टी. द बिझनेसमॅन वॉज डीपली इम्प्रेस्ड बाय रोहन्स ऑनेस्टी. द बिझनेसमॅन म्हणजे व्यापारी, डीपली इम्प्रेस म्हणजे खूप आवडली, बाय रोहन्स हॉनेस्टी म्हणजे रोहनची प्रामाणिकपणा. त्याने रोहनच्या कुटुंबाबद्दल माहिती घेतली. ही लर्न अबाउट रोहन्स फॅमिली. ही लर्न अबाउट रोहन्स फॅमिली म्हणजे त्याने रोहनच्या कुटुंबाविषयी माहिती घेतली आणि त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. अँड डिसाइडेड टू पे फॉर हिज एंटायर एज्युकेशन. अँड डिसाइडेड टू पे फॉर हिज एंटायर एज्युकेशन म्हणजे त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा त्याने निर्णय घेतला. रोहनचे आईवडील खूप आनंदी झाले. रोहन्स पॅरेंट्स वर ओव्हरजॉयड. रोहन्स पॅरेंट्स वर ओव्हरजॉय म्हणजे रोहनचे आईवडील खूप आनंदी झाले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. टीअर्स ऑफ हॅपीनेस फिल्ड देअर आईज. टीअर्स ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंदाश्रू. काही वर्षांनी रोहन खूप शिकला. सेव्हरल इयर्स लेटर म्हणजे काही वर्षानंतर. रोहन कम्प्लिटेड हिज एज्युकेशन. रोहन कम्प्लिटेड हिज एज्युकेशन त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि एक यशस्वी अधिकारी बनला. अँड बिकेम अ सक्सेसफुल ऑफिसर. अँड बिकेम अ सक्सेसफुल ऑफिसर आणि एक तो यशस्वी अधिकारी बनला. त्याने आपल्या गावासाठी अनेक चांगली कामे केली. ही डीड मेनी गुड थिंग्स फॉर हिज विलेज. ही डीड मेनी गुड थिंग्स फॉर हिज विलेज त्याने त्याच्या गावासाठी अनेक चांगली कामं केली. मेनी म्हणजे अनेक, गुड थिंग्स म्हणजे चांगली कामं, फॉर हिज विलेज म्हणजे त्याच्या गावासाठी. लोक त्याचा आदर करू लागले. पीपल बिगॅन टू रिस्पेक्ट हिम. पीपल बिगॅन टू रिस्पेक्ट हिम लोक त्याचा आदर करायला सुरुवात केली. त्याच्या यशामागे त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले संस्कार होते. हिज सक्सेस वॉज द रिझल्ट ऑफ हिज हार्डवर्क, ऑनेस्टी अँड गुड व्हॅल्यूज. हिज सक्सेस म्हणजे त्याच्या यशामागे, वॉज द रिझल्ट ऑफ हिज हार्डवर्क, ऑनेस्टी अँड गुड व्हॅल्यूज त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले संस्कार होते. हार्डवर्क मेहनत, ऑनेस्टी प्रामाणिकपणा, गुड व्हॅल्यूज म्हणजे चांगले संस्कार. रोहन नेहमी मुलांना सांगत असे की रोहन ऑलवेज टोल्ड चिल्ड्रन. रोहन ऑलवेज टोल्ड चिल्ड्रन रोहन नेहमी मुलांना सांगत असे की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी प्रामाणिकपणा सोडू नका. नो मॅटर हाऊ मेनी डिफिकल्टीज यू फेस इन लाईफ, नेवर गिव्ह अप ऑनेस्टी. नो मॅटर म्हणजे काही हरकत नाही, हाऊ मेनी डिफिकल्टीज यू फेस इन लाईफ तुम्ही किती अडचणी जीवनामध्ये फेस करत आहात. नेव्हर गिव्ह अप ऑनेस्टी प्रामाणिकपणा सोडू नका म्हणजे जीवनात किती अडचणी आल्या तरी प्रामाणिकपणा सोडू नका. चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळाले तरी ते नक्की मिळते. द रिवॉर्ड फॉर गुड डीड्स
मे कम लेट. द रिवॉर्ड फॉर गुड डीड्स मे कम लेट म्हणजे चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळते. बट इट ऑलवेज कम्स, परंतु ते नक्कीच मिळते. त्याचा संदेश अनेकांना प्रेरणा देत असे. हीज मॅसेज इन्स्पायर्ड मेनी पीपल. हीज मॅसेज इन्स्पायर्ड मेनी पीपल म्हणजे त्याचा संदेश अनेक लोकांना प्रेरणा देत असे. इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरणा देणे. मोरल ऑफ द स्टोरी. प्रामाणिकपणा आणि मेहनत यांचे फळ नेहमीच गोड असते. ऑनेस्टी अँड हार्डवर्क ऑलवेज ब्रिंग स्वीट रिवॉर्ड्स. ऑनेस्टी अँड हार्डवर्क ऑलवेज ब्रिंग स्वीट रिवॉर्ड्स म्हणजे प्रामाणिकपणा आणि मेहनत याचे फळ नेहमीच गोड असते. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया.